हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर आज तिसरा दिवस आली होती माहेराला. आता चालली सासरला. सासरला जायचं म्हणलं तर मला तर वाटतं डोक्यावर मोठाला डोंगरच दिलाय. आगीतनं उठून फुफटात बसायचं असलं वनवासाला चालल्याने वाटतंय मला. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की राधी बाहेर गेल्यावर लय चांगली खुश राहते. कारण मी 2-4 दिवस आजारी असल्यामुळं घरी जरा हीच होते ना, इमोशनलच होते. स्वातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत होता मला, तर काय जर म्हणत राधीच्या तोंडावर तर गावरा रचल्यामुळे काय राधिका झाली या. मग इकडं आल्यावर थोडा हसून खेळून राहिले. म्हणले आता इकडं आले तर मस्तपैकी हसून खेळून राहायला लागली या. असं का बरं? काय कसं असतं माहिती आहे का, घरी गेलं की घरचं टेन्शन असतं आणि टेन्शन समोर आलं की माणूस इमोशनल होतं, तोंडावर 12 वाजतात लगेच. आणि जरा घर सोडून बाहेर गेलं का नाही, त्या टेन्शनमधनं माणूस जरा फ्री झालेला असतं या. आणि बाहेर आलं की थोडंसं हसून खेळून राहायला मस्त वाटतं या. तर बघा, ही इकडं आमची फॅमिली बाळवणीकर, तिकडे सगळे बाळवणीकर बसलोय. आता आम्ही बसलोय कशासाठी, तर आमच्या बॅगा हे भरलेल्या आहेत. आता आम्हाला जायचंय बघा आमच्या घरी नांदायला आम्हाला. आणि आम्हाला नांदायला जायचं आहे. आपली पूजा ताईला करमना झालंय. त्या मला सकाळी म्हणत होत्या 2-3 दिवस राहा. मी म्हणलं शेंगाच्या टायमाला म्हणलं 4 दिवस राहिले, 8 दिवस राहिले म्हणलं. कंटाळा आलं नाही का? आणि हा काय ही तर निवांत आम्हाला घालवायचं कोण? लाव की आम्हाला काय हळद कुका, आम्ही पण निघतो. आणि बघा आमचा भाऊ तर बिनधास्त. कुणाला? हा मग आता आम्ही काय करायचं? हा मग आता आम्हाला सोडवून झोपा की निवांत. का बरं? याला तर निघाला येतात तर तुरु पळत. आता कशी मया करावं? आता तुरु निघायला आला, मग आता ते तुरुच यायचं. अयो चोळला की पाय म्या. मग असल्या बहिणी लगेच हाकलून लावायच्या असतात. तर लावायचं असतात का नाही सांगा? बहिणीला हाकलून लावायचं असतं का लगेच? मग राहा कशा पाय. मग आता पाठदिशीला यावं की सोडून. तिकडं ती बसल्या बडचिड होऊन, तिकडं त्यातला कर नाही पोरगी तिकडं बसली, बॅग भरल्या. माझं पण आवरून झालं, केस बिस इचरले, नटाफटा केला. आणि सगळी पाहुणे रावळी गेली आणि आम्ही राहिलोय बघा महाग. आता आम्हाला सोडायच्या टायमाला हवा का इकडं निलेश दादाला कटाळा आला, इकडं पूनम ताई पण नाही कुणाला सोडले, पाहुणे ते मेवण्यानंच घालवले त्या. तुम्ही पण निवांत झाला पाहुणे रावळी गेल्यावर. केलं का? माझं पण केलं राहते का ताटा बिट गोळा. आम्ही तर कागदाच्या भांड्यातच खाल्लं बाबा. रात्रीच खाल्लं की कागदात. रात्री चांगल्या स्टीलच्या ताटात खाल्लं आहे का? आता पण खाल्लं स्टीलच्या. चला गाय गडबड करा. हा परत लय लांब जायचं आहे आम्हाला, गाड्या घावत नाही. त्या ऊन लय होत आहे. ऊन झालं की पाणी होतं नुसतं. काय झालं? आम्हाला लय लांब जायचं बघा. कुठले? तिकडं गुजरातला. गुजरातच्या पुढं थोडंसं आहे. जायचं होतं तुम्ही? आता हे पण हिथनं जायचंय चालत. थोडं पुढं जावं लागतं. मग इथं गाडी उभा केली, ह्या गाडीत बसायचं. मग ही काय माहित आता कुठं सोडतो आम्हाला. कुठं सोडतो? झऱ्याला. कुठं आलं ते? लांब आहे का? मग चला लवकर. कधी वाटतं त्या पंढरपूरच्या मठातच जाऊन बसावं. तिथं म्हणजे कसं गार हवा लागते मस्तपैकी. कोणी उठ म्हणाय ना ग, बस म्हणाय ना ग, कोणी भाकरी मागाय ना ग. झाड मारा राहील की आपल्याला झोपाय पुरता, तिथंच बसाय पुरता आहे का नाही? चला की उठा निलेश दादा, उठा की. मग आता आम्ही कसं जायचं बरं? आम्हाला इष्टी कितीची आहे? 2-3 होय का? 2.5 उन्हाच्या कारात आम्ही जायचं का फॉरेस्टात न चाललं? आणि आता काय हे सवले नाही. आता नाही टाइम झालेला. आता 12 वाजले. त्या स्वातीला उरक म्हणत होती, ती उरकना उगाच बसली होती. आज नाही जाणार तुम्ही? जाणार आहे दादा. पोरग वाटलंय बघतंय, पोरग म्हणतंय मम्मी आम्हाला करमना झालं या. आणि तेव्हा त्या पोरीचा क्लास आहे. ती पोरग तर का नाही काल बस म्हणतंय कवा जायचंय घरी.
आणि तेव्हा का ती तर मुरगळून बसली तिनं जणू काही आयशीयू मधनं आताच आणली बाहेर. वर्ण म्हणते ते तुम्ही विचारलं का ना करमते का हा आणि तुम्ही म्हणा की राहा आजच्या दिवस बघा कशी करते ते तोंड थांब इकडे सर तोंड बघा यासाठी इकडे जरा लांबनं दिसायचं नाही. बिचारी भावा कशी गेली उठून तुझं सांग पोराच तुझं वाईट सांग तुला राहायचं बघा मी 8 दिवस इथनं नेलं दादा जात नाही पोरांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्या छोकलीच्या बापाला म्हणजे सगळ्याला इथं आणून सोडा राहते का मग सांग ना तसं मी तुझं नाव सांगते तू सांग माझं नाव राहत आहे मला काय तर मी 6 महिने इथं राहील मला काय कटाळ येत नाही. काय कटाळत आहे मला आम्ही नाही कटरत कुणाला मला कटाळत आहे का माझं सांगा लोकांचं राहू द्या नाही आम्ही कटलत नाही फक्त तो भाकरी करून घालायच्या आम्हाला भाकरी मला चुलीपाशी बसलेलं भाकरी करून घालते धुणं धुते भांडी घासते झाडून फरशी काढते. मला काय नाही माझ्या रोज रात्री फक्त डोक्याला तेल चोळायचं चोळते निल्याचा हातपाय दाबते काय होतं तेव्हा भावाचा हातपाय दाबलं मग भाऊ आम्हाला माहेर ते आठवून देत नाही म्हणल्यावर ते तेवढी सेवा करायला काय झालं तेव्हा पण ही भाऊजे बसून देत नाही मग अशी मला उठवलं चुली कुठनं मला लय वाईट वाटलं तर आता काय करायचं गप बसायचं थोरली भाऊजाई आवाने असते म्हणून. काय करायचंय चला तुमचं त्याला लावायचं का झेंडूगाव दोन्ही उन्हा तानाचा दोन्ही बरं या इकडं खरंच चौथ नाही मला पाहिजे दिवसा आणि उन्हाचं तर लावायचंच नसतं खोटं खोटं म्हणलं होतं का अहो म्हणजे उन्हा तानाचं खोटं खोटं म्हणलं लावायचं असतं. ती स्वाती कुठे गेली स्वाती बाय घे की आपली पिशव्या आता गेलं म्हणजे आम्ही बरोबर करा संध्याकाळी 6 वाजता पोहोचतो. बापाचीच माय असते मला पैसे नाव टाकतो पाहिजे महिन्याला 3000 टाकते पाहिजे. आता आम्ही निघलो म्हणजे आम्ही 4-5 वाजूस तर का नाही जातोय आणि एकदा आम्हाला 5 वाजून गेले का नाही पुन्हा आम्हाला करणार गाडीच नाही आणि पुन्हा आम्हाला नेहायला यायला बी कोण नाही आणि मी एकटी असते तर मला नेहायला कुणी बी आलं असतं पण माझ्या संग केवढं मोठं गाभाळ आहे पसारा आणि ती पसारा न्यायचा कसा आणि ह्या पसाऱ्यामध्ये कुणी सुद्धा आपापली काळजी घेणार नाही सगळ्यांना मलाच बघावं लागणार साऱ्या वाट्यानं. होयताय स्वातीचं तर एकच दणूक असतं होयताय असं झालं होयताय मग काय करायचं होयताय असलंच आहे. झालं आल्या सरसर स्वातीचं तर काय काम झालं बघू माझ्या कामाला काय होतंय ते. मी आता पूर्ण कानात तुटून गेली होती विषय सोडून दिला होता पण चांगलं ऐकलं एखाद्याचं चांगलं ऐकलं तर म्हणजे चांगलं सांगणारे पण असतात वाईट सांगणारे पण असतात. चांगलं सांगणारच ऐकलं म्हणून आज तुम्हाला परत माझ्या तोंडावर हसू दिसायला लागलं. तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्या घरी. बाय. ह्यांना बळबळ उठावते की आता उठा ना निलेश दादा नाही जायचं नाही आज थांबून नाही जमत सण्या वाट बघतो या कुठं गे अहो आम्हाला हळद कुकू कोण लावायचं झोपायचं सगळ्यात आता नवं लुगडं घालून नटून खोटून बसली नाही तर मी 4-4 दिवस डोक्याला कंगवा लावत नाही लावते का